चलो गाईज, मी अमर तुमच्या सर्व स्वागत करतो आपला पुन्हा एक न्यू ब्लॉग मध्ये. आणि गाईज आज आम्ही जातोय, कुठं जातोय मला माहित नाही. शुभम महिंद्रा कंपनीमध्ये शुभम सोबत शुभम आणि अमर आहे. अक्षप पण शुभम आणि अक्षप पण आहे. तेव्हा पुढे जातो आता मेट्रोने जाऊ आम्ही. मी तर फर्स्ट टाइम नाही सांताक्रूज मधून फर्स्ट टाइम जातोय मेट्रोला. बघू आता, खूप त्यानंतर ब्लॉग बनवतोय. आय होप तुम्हाला वाटत असेल की मी खूप लेट करते. ते कारण की भेटतातच नव्हतं आम्हाला, टाइम नव्हता भेटत होता तेव्हा. जाऊ आता वारलीला जातोय. त्याला पुढे जी सवय याच्या पाय माणूस समजलं का हा बोलली? काय म्हणता? समजलं का हुजूर शोधे? हे ऐकलं, व्हिडिओत आले. अर्चित का अक्षर काय बोला माहिती आहे? तू असं पक्षाचे करतात ना, बोला समजलं का हा बोलली त्याला. काय हा हे बघ कोणी काय हे बघ समजलं का नाही. दाखवून हा शिवकडे शिवकडे बघ शिवम इथं मग लेअर दिसतोय रे आपण. मॅचिंग क्रॉप टॉप घातलाय. क्रॉप टॉप घातलाय पोरींच. समजत नाही त्या बघत शूट तिकडून केलं पाहिजे होतं ना. दिसते अशी बघून माहिती आधी काय एवढी जेव्हा शुभम पण आला आता. मागच्या ब्लॉगला हल्दीच्या ब्लॉगला हल्दीच्या ब्लॉगला किती झालं तुला? मुंबई सिटी दॅट नेव्हर. तो कधी झोपत नाही मुंबईत. तुझ्या बापानी सांगितलेलं स्लीपिंग स्लीजिंग म्हणजे ते कधीच व्यस्त नाही, व्यस्तच असते व्यस्तच असते. बसलो इथं वरलेला तो बिझी असतो. शुभम ब्लॉग बिझी असतो. शिव ब्लॉग 02 वाईचा मॉनिटर झालं चॅनल फायनली. 200 सबस्क्रायबर पार झालेत. लवकर याला सपोर्ट करा यायच. मुंबई में बारिश है ब्रो. तरी लाल सिग्नल लागलाय आपल्याला. चल अरे लावडा उठतो. आम्ही पोचलो. प्लॅन बनवायचं बरोबर होतं. त्यांच्या आतमध्ये एंटर करणार आहे. एकाच फॉर्म भरत होतो. बघूया आता कसं शिव. मग आज काय आहे नक्की आतमध्ये तिकडे एअरपोर्ट वगैरे आहे काय म्हणजे पुढच्या जनरेशनमध्ये काय असणार ते सगळं तुम्हाला न्यू जनरेशनसाठी बघूया काय तुम्हाला दाखव की. आता आम्ही आलो आतमध्ये, तुम्हाला दाखवतो एक करू. हे शिवम बरोबर आहे. शिवम आला. हे दुसऱ्या प्रकारचे आहेत. काय रे हेडफोन दिले?
ते काय जरा स्टोरेज सिलेक्ट करायचे असते आणि हेडफोनमधून मग हेडफोनने मग आपल्याला गाणे एकदम सुकूनवाला रिलीफ भेटतं. पक्ष्यांचा आवाज वगैरे तो मस्तपैकी एक नंबर सुकून वाटतं. टुगेदर वी राईस. इकडे लिहून मस्त येते बघ, टुगेदर वी राईस. खतरनाक मिनिंगफुल हार्ट टचिंग. आज पहिल्यांदा बघची देऊन ब्लॉग एवढा नाही बनवला का तो जरा चांगला लागेल आलं तर हे काय टुगेदर वी राईस. आपण पण असेच करत होतो ग्रुप आतमध्ये मौल्यवान चीज आहे ती म्हणजे काय माहिती आहे तर बघा मी अच्छा जी. पुण्यात इथे आलं तर बघू शकता. आता इथे एकदम मस्त वातावरण आहे आणि तिकडे हेडफोन माहिती तुम्हाला ना त्या हेडफोनवर तुम्ही कानाला आलात की तुम्हाला सिलेक्ट करायची स्टोरी मग तुम्हाला एकदम प्रॉपर ऐकायला येतं. त्यांनी लावला नाही पक्ष्यांचा आवाज वगैरे. तू कुठची स्टोरी ऐकते माहिती नाही. या टायमाला आम्हाला बक्षी घरात एवढी वाटत भेटेल तरी पण आम्ही करणार बघू. तर आम्ही आपण असेल आणि बक्षी देणार असं होणारच नाही. लेट्स गो. मला इकडे होतं हे जास्त आवडलं. सही वाटतं. हे बघून तर काय बोललो अरे मी काय बोललो हे अक्षर हा बघ डोंगर मस्त आहे रे. एक मिनी आहे की डोंगरच्या आतमध्ये असं एक बर्फीला असं त्याच्यावरनं पाणी येतं सहज सहज वाटलं. हे लोक म्हणतेच बघून आधी विचार करतात यांचे विचारच वाईट आहे तुमचे. हे काय रे हे खुलतं खुल्लाच आहे ते. Nobody understand how the world will change. The only way you can plan for the future is as sceneries. You have to have the courage to take. खुलाच आहे काय नाही गायस. हे बघा ह्याचं वाटतं सामान हरवलं आहे. कोण आहे रे हा तर आपणच आहे रे. जाऊन बघ ये लोग देखो क्या मिला मुझे क्या मिला. पावर मेरे सेंशंस भाई साहब का बनवलं नेक्स्ट लेवल. हार्ड बघा प्रमोशनसाठी आलं भाई. सायकल बघा कोणचं आहे. हे दाखवलंय की आता पुढच्या जनरेशनची पिढी अशी होणार आहे सर्व.
नेक्स्ट लेवल बनवलं भाई, खतरनाक बनवलं काय. ह्याच्यामध्ये दाखवलं आहे की टेक्नॉलॉजी पुढे जाऊन किती यूजसाठी होईल आपल्याला, ते दाखवलं आहे. काय दाबलं तरी काय समजत नाही पण दाबते वाटतं. इथे सोपं होतं लिहिलंय. हे का ह्याने पहिली गाडी बनवली इथं महिंद्राची ओनर. अच्छा महिंद्रा. नेक्स्ट जनरेशनमध्ये थार इलेक्ट्रॉनिक हे सर्व नेक्स्ट जनरेशनमध्ये येणार आहेत. सेम टेस्ला वाटते, ही सही वाटते ना. काहीच माझाचा एक्सपिरियन्स एक नंबर होता. लय मजा आली आतमध्ये, एक नंबर वाटतं. म्हणजे चालवताना असं वाटतं की खरोखरच गाडी चालवते मी, पण एक नंबर वाटला. तर हे अक्षप जागेला, आता शुभम जागेला, आता अक्षय वारी. वाटलं तुला तुझा एक्सपिरियन्स कसा होता? गाडी चालवायला असली मजा येते काय, एक नंबर मजा येते गाडी चालवायला. त्याच्यापरी ढक्का आहेत बोल, कारण दूर लोकांना पाठी सोडायचं नाही, दूर लोकांना पाठी सोडायचं. सेटिंगचं असली रिझन काय सांग? त्याच्या हे धूर लोक आहेत. आपण स्टार बनतो ना, धूर लोक पाठी असणार, त्याला पाठी सोडायचं. काय माहिती आहे का, आपण मेलो ना तर एक इकडे एक इकडे 5 जणांची समाधी. 5 जणांचं, एक जण जास्त आहे, तो वाटा आली आहे, तो लांब आहे मध्ये ना म्हणून आली आहे. पण आपल्या तर लावतात. तर आपण तर ख्रिश्चन, मी तर ख्रिश्चन आहे. महात्मा गांधी ते कशा लावलं माहिती वाटतं हा विराचा वाटतं, हा विराचा विराचा आहे. पेंटिंग लावले का जिथे दोन्ही बनवून तिथे पोरीने म्हणला, तिची पोरगी आर्टिस्ट होती बनवण्याची. अनपढ लोकांना इकडे वाचा, 10 वर्षाचा ओल्ड पोराने काढलं. किती 10 वर्ष वाचते. थॅनॉसचा हात बघा, थॅनॉस ह्याचे रिंग आहे पण हा नकलीवाला थॅनॉसचा हात आहे. भाई बॅटमॅनची गाडी बघ. दिस पिक्चर वॉट्स एव्हरी महिंद्रा इट्स कॅरी इन द हार्ट. सापसिडी ठेवले सोंगटा घरी. हे तर आम्हाला माहितीच नव्हतं. एक नंबर आहे तिथं, फुल खतरनाक आहे. हे का अजून बच्चे ह्याच्यात पण असेल काय ते वाचलं तिकडे गाडी मार्केट के प्रिव्हेन्यू वगैरे. मग तेच बोलतो एथिक्स. हे शुभम इकडे, हे अक्षय शुभमला हा प्रश्न विचारूया. अरे हे बघ, ए शिवम ह्याच्यात काय तुला सांग,
नाही एवढा बंद आहे अच्छा अरे लिजन आहे रे हम परत बंद कर परत बंद कर लिजन आहे सर्व तुम्ही पण या पहिला तुम्हाला बुकिंग करावं लागेल तर आता लिंक हवं तर शुभमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल नाही तर मला ॲक्टवाली तुम्ही पण टाकून देईल तुम्ही बुक करा स्लॉट आणि किती पब्लिक येणार ते करा आणि टाईम लिमिट पण असते त्या टायमाच्या ह्याच्यातच तुम्ही जाऊ शकता आणि ते एक्सप्लोर करू शकता 1 hour टायमिंग असतो 1 hour मध्ये तुम्ही एक्सप्लोर करू शकता तिथं त्याच्यात पण सर्वात भारी एक्सपिरियन्स दोघांमध्ये झाला एक ते हेडफोनमध्ये जी स्टोरीमध्ये ते ऐकायला आणि F1 चालू होता एक नंबर जास्त गाडी ठोकली नाही का खर्चित नाही जास्त गाडी ठोकला आम्हाला तर PS कडून सवय झालेली तर काय वाटलं नाही जातो आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करेल आता इथून आता जाऊ आम्ही बाहेर आणि इकडे काका पण चांगले काका हाय करा त्यांना भेटा ते तुम्हाला चांगलं गाईड करतील नवीन ओ भाई 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 बघ सोयी ना का याचं काय होतं दाबून नको ठेवायचा तर क्लिक करायचं काय झालं पण हो थांब एक एक करून दाखव ह्याचा काय बच्चे सीन बिल्डिंग आहेत ना थांब पावर आहे पावर आहे खतरनाक आहे तुम्ही आता इथून कंटिन्यू करू नंतर तोपर्यंत चलो गाइस मैं अमर तुम्हें जरा स्वागत करता हूँ पुन्हा एक न्यू ब्लॉग मध्ये आते भक्तीची गँग मध्ये भाऊची गँग बाहेर आलेली आहे पाऊस येणार आहे पाऊस थोडा टपकतोय 2-3 लवडे लागणार असं वाटतंय काय मी कंटिन्यू पण दाखव सर्व काय पाऊस आलाय तू कधी येणार तुझी वाट बघतोय तुझ्या आयटमला एवढं लागेल काय बोललो काय टक्के बोलला म्हणून होता टक्केवाली आम्ही मिल गया तिचं नाव घेऊन टक्केवाली बोललं तर समजूनच गेले सर्व बघा तिचं नाव काय नाव नाही घेऊ इथून सिद्धनाथ मंदिर पण आलं तर काय तिकडे बोर्डवरती लिहिलंय बघ बोर्ड लिहिलंय म्हणजे तो जवळ आहे इथूनच सिद्धच आहे तर बघू इथून तो जाऊ होतं दादरची चौपाटीला आता आम्हाला असं काय करायला नाही म्हणून काय करायला नाही काय करायचंय वर्कशॉपला त्याला जुन्या आठवण करायचं जुन्या आठवणी त्याला आठवणी खायचे अरे नाव बीट करायला लागेल ब्लॉग बघत असेल आणि ख्रिश्चन तू पण ब्लॉग बघत असेल काय पण नको बोलू नये काय पण आठवण येते म्हणून टाकतो आम्ही रिपोर्ट टाकू 4-5 ID चालेल फक्त नावाला बीट करून टाकेल
लावला तो बिबट्या पाहिजे खूप मारत पाऊस आला हे पिशवी घ्यायला जर अर्चित आता तुला कोण इथे मसाला डोसा वगैरे खिलवलं तर काय करशील? बघून जायला लागेल रे, अरे खिलवल्यानंतर तुला असं कोणी येऊन मी बोलला की तुला मसाला डोसा खायचा बोलू नाही शकत ना ते. त्याला ते आता बोललो आजचे ते काय केलं तो फक्त आता बोल आता बोल. मी काय बोललोच नाही. आम्ही कुठे पेन्सिल बिन्सिल लावली अरे ती बघितलं त्या अरे माझी एक स्टोरी सांगतो. एवढा शुभम छाटी व्हिडिओ तरी काढ कोणीतरी दिला नव्हतं. शुभम मी नसतं ऐकलं बच्ची. हे तू पण आयटम नाव घे शुभम तू बोला हे व्हिडिओ निघाली अर्ची तिकडे आहे बघ. एवढं सिंक आलं माहिती माझी बिल्डिंग आहे ना. हे अरे घेतील तिथं. अरे ऐक हे बघ सिंक आलं माहिती वरतून आहे वरतून. अरे मी आहे ना बिल्डिंग खाली आलो रे आणि म्हणजे सीन काय ना मध्ये राहतो का येणे तर ते ॲस्ट्रॉलॉजर वगैरे असतात. तो रे हात बीत चेक करतो आणि भावाला सीन काय आला. मी खाली उतरलो होतो. एक दोन काकी होता त्यांच्यामध्ये तिकडे हात बीत चेक करतो आणि म्हणजे सीन कसं बोलतो माहिती आहे LP म्हणजे तो हात चेक करतो आणि त्याच्यामध्ये तू आपण काय कांडबिंड केलेत ना एवढा बरोबर सांगतो. सीन काय आलं अरे ऐकशील तर मी म्हणजे हाताकडे एका हातात 100 रुपये बोलत होता. नंतर मी बोललो म्हणजे 100 रुपये काय चिट्या बनवतो 100 रुपये थोडी. नंतर मग बोललो की ते सांगू दे. नंतर भेंडी बघितला त्यांनी माझा हात आणि नंतर भेंडी तिथं म्हणजे खांद्याचा जो पोपट होता ना तो पोपट सांगत होता की म्हणजे तो ऐकशील तर शिदा मला एवढं ऐकशील तर पुढं करायला माहिती आहे. तो म्हणजे त्यांनी बरोबर सांगितलं की आम्ही सामनेकर पण विहारला वगैरे कसं केलं वगैरे गेलो आल्याला चिंतायला मी 100 रुपये दिले पण माझ्याकडे 100 रुपये सुट्टे नव्हते. माझ्याकडे 500ची नोट होती म्हणून मी त्याला दिले रे 500ची नोट. आणि नंतर बोला की माझ्याकडे सुट्टे नाहीत. बोललं माझ्याकडे पण नाही. नंतर तो बोला की तुम्ही ते दुकानचं घेऊन येतो. बोललं तुम्ही नका घेऊन जाऊ मीच घेतो माझ्या ओळखीचा तो मेडिकलवाला पण. नंतर फ्रेंड चिंता आला तो बोला का मीच घेऊन येतो. आणि नंतर मी बोललं की मला 500ची नोट कसं देतील ना कोणाच्या पण हातात. बोलला मी 500ची नोट नाही दिली. नंतर घेऊन गेला शेवटी आणि तो बोला की माझा उपट आहे तुम्ही ठेवा. नंतर तो बरोबर आला रे माझ्या खांद्यावरती बसला आणि नंतर तो गेला एवढा आणि आलाच नाही परत आणि उपट माझे ठेवून गेला. विचारलं ना कुठे आहे तो पोपट एवढा बरोबर घेऊन गेला. पोपट विचारलं नाही अवघात विचार तुला जोकची आहे कोणतरी पकडायला लागते. हे कट कर हे विचार शिवम कुठे पोपट हे विचारतं लावला तुझं एवढं आम्हाला तुझ्या अरे यार चुटे होला म्हणून बोलू विचारला लक्षात बोला नसता तू विचार आता विचार पोपट कुठे आहे कोणाला खेळतोय दादा चौपटी बक्षी सोबत आलो बघा कुठे आहे एक सेकंड पाणी इथपर्यंत आला काय तो तिकडून जास्त करून इकडे येणार आहे त्याला भेटणार 2000 हातात हा बघ मग तिकडनं असं उडी मारणार मी तिकडनं अरे तिकडनं उडी मारणार त्या टोकापासून आणि तिकडनं इकडे येणार आणि मला हा 2000 रुपये देईल 2000 रुपये बघा
मी खरं मारी तुमच्यात गांडीत दम असेल तर तुम्ही पण येऊन मला ऍडव्हान्स आहे पहिला ऍडव्हान्स आहे 1000 रुपये ऍडव्हान्स मी तेव्हा तिकडे पण पोहत आहेत तेव्हा लोक पोहतात नाही ते खेळतायत पाण्यात. हे बघ हे ऍडव्हान्स दिलाय पण मी नाही जाणार आहे. हळती आली मोठी लाट आली. अरे बाबा चल ना घाबरतो हे कोणते बाबा साईराम बोलो साईराम बोलो चलते राव हात टेकेल तुझ्या हेंडे आले बघ कुठे इथून आता जाऊ ए अरे निक शिंदे जरा शॉर्ट निक शिंदे माहिती आहे ना तो असंच कर बीच गदेला वर बसवून आई शपथ गाईज आलं बघा कुठं रिक्स वाटते रे. बस झालं ए जास्त पुढे नको अरे चल रे बाबा मी आणि तू पडला तो चप्पल काय वाटतं घरचं नाही समाधी कुठल्या घरच्या नाहीत इथपर्यंत पण इथपर्यंत ए हा कडा कोणाचा काय कॉन्टेंट साठी काय पण इकडे असू दे अरे तू वॉटर फ्लिप वाला चॅलेंज केलं वॉटर फ्लिप करायचा चल मी हा वाला आता गेम खेळू तो पण तुम्हाला दाखवतो पुढे बोल काय शुभमची उदास झाली आहे तो कल्टी होतं तुम मध्ये गलती होती. सूम मध्ये कल्टी झाल्या त्याची उदास झाल्या तो ह्याच्यातला आवाज ऐकून कल्टी झालं ह्याच्यात जात सगळं काय पुढे जाऊनच केली अबे चल. काय बघतोयस तू तो काय आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आज काय एवढे बघतो तिकडे केली नाही कारण की आजचा ब्लॉग मध्ये ते महिंद्रा म्युझियम दाखवायचं होतं आणि तिकडे सर्व गप्पा कमी आवाजात बोलत होते मध्ये तर आम्ही काय बोललो नाही. तो सोबत राहा गाईज चॅनल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही जायच भावाचे पण उद्या जरा 4000 सबस्क्रायबर लवकर. शिवमचे पाडा 1K झाले आहेत आता जवळ आला 1Kच्या पाडा पडवते नाही सो 2000 बोलतो 200 झाल्यात. भाई 4000 होऊ द्या 100K सबस्क्राईब आता बटन बिटन येऊ द्या पैसे होऊ दे. हे जाटू उमा येशील लगेच बच्ची चल किधर तो जाते बच्ची चल किधर तो जाते बोलो